पाहूया। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। त्यातच आता भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत। पालकमंत्री असताना मुंडेंनी परळी आणि अंबाजोगाईत काम न करता कोट्यावधीची बोगस बिल उचलली असा आरोप धस यांनी केलाय। बोगस बिल उचलणाऱ्यांवर अजितदादांनी प्रेम करू नये असं टोलाही धस यांनी लगावलाय। बोगस उचललेली बिले परळी मतदारसंघामध्ये आखा आणि पालकमंत्र्यांनी त्यांचं पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होतं। जे आकडे सांगितले, एक पहिलं 37,70,00,000 रुपये बोगस उचलले, दुसरे 14,46,00,000 रुपये आणि 16,20,00,000 रुपये आणि 5 कोटी रुपये बर्दापूर पूसवरती, असे एकूण 73,36,00,000 रुपये बोगस बिले उचललेली आहेत। अजितदादाचं समथिंग 65च्या आसपास वय आहे, माझं 54च वय आहे। मी लहान माणूस आहे, त्याच्यामुळं मला एकेरी बोलल्या केला काय, अरे तुरे बोलले काय किंवा जास्त जोरात बोलले काय, त्याचं मला काही वाटत नाही। मी त्यांच्या बरोबर असताना बोललेले, मी सांगतो ना, अजितदादा रागारागात बोलतात पण नंतर मात्र प्रेम करतात, त्याच्यामुळे अडचण नाही। पण एवढं प्रेम करू नये दादांनी 63 कोटी उचलणाऱ्यांवर, अशी माझी विनंती हो। सरपंच हत्या प्रकरणावरून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना धसांनी भ्रष्टाचाराची यादी काढल्यानं आता मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुढची बातमी, सरपंच हत्या प्रकरणी मी दोषी असेन तर राजीनामा घ्या असं विधान मुंडेंनी केलंय। मला 51 दिवसांपासून टार्गेट केलं जातंय असा आरोप मुंडे करतात। तसंच सरपंच हत्या प्रकरणी दोषींना फाशी द्या अशी मागणीही यावेळी मुंडेंनी केली आहे। आता या बाबतीमध्ये धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा, राजीनामा देणार। पण विषय फक्त हा काढून राजीनाम्याचा होत असेल तर या बाबतीमध्ये मी दोषी आहे का नाही, या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे सांगू शकतील ना। आपण त्यांना सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत। मला या बाबतीत मी आपल्याला माहीत असली या 51 दिवसामध्ये मी एकच गोष्ट बोललो आहे की जे सरपंच देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली आहे, त्या सर्व जे कोणी हत्या करणार आहेत, जे कोणी दोषी असतील, जे तपासात सापडतील, जे कोणी, त्यांना या ठिकाणी फासावर चढवा, मोठ्यातली मोठी शिक्षा द्या, ही माझी मागणी आहे। आणि एकीकडे आता धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचा चेंडू अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात ढकलला आणि त्यामुळे हे दोघं आता काय निर्णय घेतात हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। पुढची बातमी अंजली दमानियांसंदर्भातली। अंजली दमानियांनी अजित पवारांना 96 तासांचा अल्टिमेटम दिलाय। मुंडेंविरोधात स्ट्रॉंग पुरावे दिलेत, आता राजीनामा घ्या। मित्र म्हणून धनंजय मुंडेंना वाचवत असाल तर फडणवीस अजित पवारांविरोधातही कोर्टात जाणार असा इशारा दमानियांनी दिलाय। मला पेपर मिळालेत हे त्यांनी मान्य केलं, पण त्याची पडताळणी करण्याची गरज आहे असं जे ते म्हणाले, तर त्यांना पडताळणी करायला 4 दिवस म्हणजे 96 तास खूप होती। याच्यानंतर जर त्यांनी कारवाई केली नाही आणि राजीनामा घेतला नाही, कारण हे खूप स्ट्रॉंग पुरावे आहेत। अजून जरी त्यांनी राजीनामा घेतला नाही तर माझ्याकडे 2 चॉईस आहेत, जे मी करणार आहे, दोन्ही करणार आहे। एक म्हणजे लोकायुक्तांना पत्र लिहिणार आहे आणि सीजे म्हणजे मुंबई हायकोर्टात मी याचिका दाखल करणार आहे आणि त्यात मात्र सीएम हे अजित पवार, एडीजी, डीजी या सगळ्यांवर कारवाई करावी, कारण या सगळ्यांना मी ते पुरावे दिलेले आहेत। आता या दमानियांच्या अल्टिमेटम वरती दादा नेमका काय निर्णय घेतात याकडेच लक्ष लागलंय, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत मात्र त्यांच्या पक्षांचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातो, ही महाराष्ट्राची अवस्था आहे असं म्हणत संजय राऊतांनी आता धनंजय मुंडेंना टोला लगावलाय। आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं। अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे। त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातोय
ही महाराष्ट्राची अवस्था आहे. इकडे शिंदेच्या ठाण्यातच शिंदेंना घेरण्याची रणनीती आता भाजपकडनं आखण्यात येते की काय असा सवाल उपस्थित झाला. त्याला कारण ठरलं शिंदेच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार. दर 3 महिन्यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा गणेश नाईकांनी केली आहे. तर गणेश नाईकांच्या जनता दरबाराला पक्षाचं देखील समर्थन असल्याचं पाहायला मिळतंय. आता महाराष्ट्र थांबणार नाही. तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल, शक्तिमान होईल, प्रकाशमान होईल. आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे. ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल. नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल. शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे. या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही. गणेश नाईक जर ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार असतील तर आमचेही मंत्री पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे ना. माझं काय म्हणणं आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी राज्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे. अजितदादाच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी घेतले पाहिजे. शेवटी आमचे जे सर्व मंत्री आहेत हे मंत्री सर्व म्हणून जर जनता दरबार घ्यायला लागले तर भलं कोणाचं होणार आहे? भलं जनतेच होईल ना. कुठल्याही जिल्ह्यात जाऊन आपला मंत्रिपदाचा जो कारभार दिला आहे, जसं मला महसूल मंत्री आहे तर मी महसूल मंत्री म्हणून कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यात जाऊ शकतो. त्यामुळे कुणाला नाही आहे, कुणालाही कुठे जाता येईल. पुढच्या बातमीकडे. स्थानिक निवडणुकांपूर्वी ठाणे जिल्ह्यात महायुतीमध्येच धुसफूस होण्याची आता शक्यता आहे. पक्षानं जबाबदारी दिली तर नवी मुंबईसारखं ठाण्यात यश संपादन करून दाखवेन असं म्हणत भाजप नेते गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना इशारा देण्याचाच प्रयत्न केला. नाईकांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी मात्र बोलणं टाळलं. पक्षाने जर गणेश नाईक यांच्यावरती जबाबदारी महानगरपालिकेच्या ठाण्याची तर कसं चित्र असेल किंवा कशी गणेश नाईकांकडे जर जबाबदारी पक्षाने दिली तर नवी मुंबईत जसं यश संपादन केलं तसं ठाण्यामध्ये यश संपादन करू हा विश्वास व्यक्त करतो. तुम्हाला आता मी सांगितलं ना भाडा. इकडे येत्या काही दिवसात 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर बुरखा घातलेल्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येऊ नये असं पत्रच मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना पाठवलंय. परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला तर कॉपी किंवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी महिला पोलीस किंवा शिक्षक कर्मचाऱ्याची नेमणूक करावी असंही नितेश राणे यांनी म्हटलंय. कारण का आता बुरखा घालून नेमकं तोच विद्यार्थी आले आहे, तीच विद्यार्थिनी आली आहे की नाही, असे अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत. ते बुरखा घालून आलेले आहेत पण नेमकं तो त्या व्यक्तीत निघालेला नाहीये. तर म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लांबून चालन कोणाचेच करू नये असं मताचं मी आहे. नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून, त्यावर एक नजर टाकूयात. इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये परीक्षार्थींना बुरखा घालून प्रवेश नको अशी मागणी करण्यात आली आहे. तपासणीसाठी महिला पोलीस किंवा शिक्षक कर्मचाऱ्याची तिथं नेमणूक करावी. अनुचित प्रकार किंवा कॉपीमुक्त परीक्षा होणं हे अपेक्षित आहे. बुरखा घालून इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केल्यास तपासणं अशक्य आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावं लागेल. आणि त्यामुळेच या बुरख्यावरून आता वाद उफाळतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे शिक्षण मंत्री दादा भुसे काय निर्णय घेतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. पुढची बातमी. आमच्या मागण्यांसंदर्भात सरकारनं आपली भूमिका जाहीर करावी अन्यथा दुसरा मार्ग निवडणार असं मनोज जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम देत म्हटलंय. जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस. जरांगेंची प्रकृती खालावती आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंनी आंदोलन छेडलंय. वेळ काढून तोंड लपवू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम आहे आणि एवढ्यात मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाइम नाही का? काही म्हणणं नाही आमचं. तोंड लपवू नका. स्पष्टपणे 1-2 घंटे किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका. तुम्ही
ज्या 7-8-9 मागण्या त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत, म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला आणि दुसरे मार्ग. पुढची बातमी उत्तर प्रदेशातनं. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत 30हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते. अनेक भाविक जखमी आहेत. रात्रीची ही घटना आहे. आता मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जाते. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी लाखो भाविक आले होते. सर्व भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं, त्यामुळे गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळते. दरम्यान मौनी अमावस्येनिमित्त होणारा अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय आखाडा परिषदेनं घेतलाय. आणि आता राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी फेटाळल्यानंतर पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर आक्रमक झाले. वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे, तसं धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे खास आहेत. त्यामुळे मुंडेंचा राजीनामा अशक्य, भले कितीही पुरावे द्या, असं ट्विट क्षीरसागर करतायत. सुप्रिया सुळेंकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घ्या, पुरावे असून अजून कारवाई का नाही, असा सवाल सुळेंनी उपस्थित केलाय. वाल्मिक कराडचं प्रकरण अखेर मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं. ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची याचिका मागणी केली आहे. याचिकेमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक संबंधांचा देखील उल्लेख करण्यात आलाय. बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 51 दिवस पूर्ण झालेत. त्यांच्या हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत लढत राहणार असल्याचा निर्धार धनंजय देशमुखांनी व्यक्त केलाय. अजित पवार यांनी निरोप पाठवला तर त्यांची भेट घेणार असल्याचंही ते म्हणाले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कृष्णा आंधळेच्या आईवडिलांना सीआयडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. कृष्णा आंधळेच्या आईवडिलांच्या चौकशीतून काही धागेदोरे हाती मिळतात का, असा तपास यंत्रणांचा प्रयत्न आहे. दिवसेंदिवस वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा वाढत चाललाय. लातूरात वाल्मिक कराडची संपत्ती असल्याचंही समोर आलंय. दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर लातूरात बंगला आहे. त्याची किंमत 5 ते 6 कोटी असल्याचंही समजतंय. बीडच्या पोलीस दलातील भास्कर केंद्रे हा पोलीस कर्मचारी गेल्या 15 वर्षांपासून परळीतच आहे. त्याच्याकडे स्वतःचे 15 जेसीबी आणि 100 टिप्पर असल्याचा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केलाय. मटक्यावाल्यासोबतची या पोलिसाची पार्टनरशिप असल्याचा आरोप धसांनी केलाय. ओबीसी आरक्षणाबाबत रखडलेल्या याचिकेनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. आता ही सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. ओबीसी आरक्षण संदर्भातल्या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात होऊ शकेल, असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा, अशा सूचना अजित पवारांनी आपल्या आमदारांना दिल्या आहेत. पक्षाला अडचण निर्माण होईल अशा बाबी टाळा, कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होऊ देऊ नका, अशी तंबीही अजित पवारांनी आपल्या आमदारांना दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवगिरीवरच्या बैठकीत अजित पवारांनी या सूचना दिल्या आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं आता कंबर कसली आहे. प्रत्येक आठवड्यात गाव भेटी करा, नागरिकांच्या समस्या ऐकून तात्काळ उपाययोजना करा, असे आदेश महसूल मंत्री बावनकुळेंनी सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना दिले. महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री फडणवीस नेहमीच दौऱ्यावर जातात, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी फडणवीसांवर घणाघात केला. एकनाथ शिंदेंना बिनखात्याचं मंत्री केलं तरी ते मंत्रीपद सोडणार नाहीत, कारण त्यांच्या डोक्यावर तपास यंत्रणांची टांगती तलवार आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंवर टीका केली. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधलाय. मुंबईतील सगळ्या जमिनी अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सरकार करतंय, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. तर हे सरकार जनतेसाठी आहे की अदानींसाठी, असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी केलाय. भाजप विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते यांच्यावर लवकरच कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका रणजित सिंह मोहिते पाटलांवर ठेवण्यात आलाय. त्यासाठी भाजपनं त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.
जळगाव जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही. शहरांमध्ये दर आठवड्यात हत्या, दरोडे, चोऱ्या होत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी केली आहे. गुन्हेगार सापडत नाही अशी स्थिती असून पोलीस मात्र सुस्त असल्याचा आरोप खडसे करतात. नंदुरबारमध्ये भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. भाजप नेते विजयकुमार गावित यांनी नाव न घेता शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवींवर निशाणा साधलाय. आगामी निवडणुकीत किती लोक एकत्र आले तरी जनतेचा गावित परिवारावरचा विश्वास आहे, असं म्हणत विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना टोला लगावलाय. भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात मोठा फेरबदल झालाय. जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. माजी आमदार चरण वाघमारे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांनी अशा आशयाचं पत्र चरण वाघमारे यांना दिलंय. जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दखल आणि मराठा समाजाला न्याय द्यावा या मागण्यांसाठी सकल मराठा समाज संघटना धुळ्यात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत मराठा समाज संघटनेकडून निदर्शनं करण्यात आली. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. न्यायमूर्ती ए.एस. किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आलाय. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी अटक झाल्यापासून तुरुंगातच होते. अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सैफवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी मोहम्मद शरीफुल शहाजादला अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आहे, मात्र कोर्टानं ती फेटाळून लावत आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. लातूरच्या जुना औसा रोड परिसरात 4 नशा करून आलेल्या टवाळखोरांनी दुचाकी आणि व्यावसायिकांचे गाड्या फोडल्यात. दिवसाढवळ्या टवाळखोरांनी दगड आणि हातात काठ्या घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. अखेर पोलिसांनी या टवाळखोरांच्या मुसक्या आवळल्या. बारामती एमआयडीसी पेन्सिल चौक ते गदिमा चौक या रस्त्यावर 2 चारचाकी वाहनांच्या स्टंटबाजीचा थरार पाहायला मिळालाय. स्वतःचा आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी शोध घेऊन दोघांवर गुन्हा दाखल केलाय. कोल्हापूर जिल्हा परिसरात टस्कर हत्ती धुमाकूळ घालतोय. या हत्तीनं आपला मोर्चा लिलावराम इथल्या शेतीकडे वळवलाय. टस्कर हत्तीकडून या परिसरातील ऊस, शेती, केळी बागांचं नुकसान झालंय. दररोज हत्तींकडून होणाऱ्या नुकसानाबद्दल शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सांगलीत जीबी सिंड्रोमचे 3 रुग्ण आढळलेत. या 3ही रुग्णांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत. या तिघांची प्रकृती स्थिर आहे. लातूरमध्ये जीबीएस आजाराचे 2 संशयित रुग्ण आढळलेत. संशयित रुग्णांवर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जीबीएसची शक्यता लक्षात घेऊन अगोदरच रुग्णालयात कक्ष स्थापन करण्यात आलाय. जीबी सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट झालंय. हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात 16 आयसीयू बेड आणि 10 जनरल बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलंय. धाराशिवच्या तेरखेडामध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झालाय. या स्फोटामध्ये 6 जण भाजल्याची प्राथमिक माहिती मिळते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेरखेडा इथं फटाका निर्मितीचे जवळपास 200 कारखाने आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच दिवशी तब्बल 7 जणांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शहरात एकाच दिवशी विविध ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्यानं खळबळ माजली आहे. सांगली पोलिसांनी विटा इथं कारवाई करत एमडी ड्रग्सच्या कारखान्याचा पर्दाफाश केलाय. या ठिकाणी तब्बल 29 कोटींचा एमडी ड्रग्स आढळून आलं होतं. या प्रकरणी अधिक तपास केला असता विटा येथील एमडी ड्रग्स प्रकरणात मुंबई आणि गुजरात कनेक्शन समोर आलंय. मात्र या ठिकाणी अत्तर बनवण्याच्या नावाखाली एमडी ड्रग्स